विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत रसग्रहण. रसग्रहण हा प्रश्न 4 गुणांसाठी आपल्याला 12वीच्या कृतीपत्रिकेमध्ये विचारण्यात येणार आहे. खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण 10 ते 12 ओळीत तुमच्या शब्दात लिहा. हा या 12वीच्या कृतीपत्रिकेमध्ये 10वी पासून समावेश केलेला विषय आहे रसग्रहण. आणि हा प्रश्न जो आहे तो कवितेवर आधारित आहे. आता यामध्ये कवितेच्या ओळींचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. आता त्याचं स्वरूप कसं असणार आहे तर पठित कवितेपैकी, म्हणजेच काय तर आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला ज्या कविता दिलेल्या आहेत त्या कवितांपैकी कोणत्याही एका कवितेच्या रसग्रहणाला अनुकूल अशा 4 ओळी ते आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये देतील आणि त्याचं रसग्रहण करा असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर रसग्रहण म्हणजे काय बरं? रसग्रहण म्हणजेच कवितेचा आस्वाद घेता येणे, त्याचा फील काय आहे ते समजून घेणं. म्हणजे कविता वाचताना कवितेचा विषय, त्यातील घटना, एखादे व्यक्तिचित्र असेल तर ते कधी-कधी थेट मनाला जाऊन भिडतं. कवीच्या विचारांशी आपण समरस होतो. या ज्या भावभावना आहेत त्या आपल्या मनामध्ये निर्माण होणे यालाच रसग्रहण असे म्हणतात. त्या कवितेशी आपण एकरूप होणं, त्यातील भावनेची जाणीव होणं, मन त्या विचारांनी, मग ते आनंदाचे असो, उदास भाव असू दे, त्या विचारांनी भरून येणे. ही जी जाणीव आपल्या मनामध्ये होते तेव्हा त्या कवितेचा उत्तम आस्वाद तुम्हाला घेता आला असं म्हणता येईल. एकदा का अशा प्रकारे कविता तुम्हाला समजली की त्याचं रसग्रहण करणं खूप अवघड नाही. इथं लक्षात घ्या, हा जो प्रश्न विचारला जातो तिथं पूर्ण कविता देत नाहीत. त्या कवितेमधल्या 2 किंवा 4 ओळीच देतात. पण त्या 2-4 ओळींचं रसग्रहण जे असतं ना ते त्या मुद्द्याला धरूनच आलं पाहिजे. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ओळी दिल्या जातील त्यातील आशय सौंदर्य आपल्याला नीट प्रकारे लिहिता आलं पाहिजे. आता आपण जर प्रत्यक्ष रसग्रहणाचा प्रश्न आला तर तो काय मुद्द्यांना धरून सोडवायचा ते बघूया. जेव्हा रसग्रहणाचा प्रश्न विचारतात ना तेव्हा 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यांना धरूनच आपण रसग्रहण करायचे आहे. आणि हे जे रसग्रहण आहे ते 3 पॅरेग्राफ्स म्हणजेच 3 परिच्छेदांमध्ये करणे
अपेक्षित आहे. मग हे 3 मुद्दे कोणते? तर पहिला मुद्दा म्हणजेच आशय सौंदर्य, दुसरा काव्य सौंदर्य आणि तिसरा भाषिक वैशिष्ट्ये म्हणजेच भाषा सौंदर्य. लक्षात आले हे 3 मुद्दे? आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता याचा आपण सविस्तर विचार करूया. काय आहे हे? आशय सौंदर्य म्हणजे काय? काव्य सौंदर्य म्हणजे काय? कोणती भाषिक वैशिष्ट्ये? तर आपण हे नीट बघूया. पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य. या मुद्द्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे? म्हणजे तो पहिला परिच्छेद येणार. त्यात कवीचे नाव, कवितेचे नाव, कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि या कवितेतून काय आपल्याला मेसेज मिळतोय का? काय संदेश मिळतोय का? काही आपल्याला उपदेश केलेला आहे का? किंवा कवितेतून काही अनुभव, काही माहिती मिळते का? तर ही लिहायची आहे. कवितेतील कोणत्याही ओळी आल्या तरी हे मुद्दे सारखेच म्हणजे कॉमन असणार आहेत. पण जे कवितेचे नाव, कवीचे नाव, मध्यवर्ती कल्पना आणि कवितेतील संदेश लिहिणे एवढेच आपल्याला लिहायचे आहे. पण कशात? आशय सौंदर्य या मुद्द्याच्या अंतर्गत. आता दुसरा मुद्दा येतो, तो आहे काव्य सौंदर्य. या मुद्द्यामध्ये मात्र महत्त्वाच्या गोष्टी लिहावयाच्या असतात. म्हणजे काय? तर त्या ज्या ओळी दिलेल्या आहेत ना, किंवा त्या कवितेत कुठल्या अलंकाराचा तिथे उपयोग केला गेला आहे, किंवा तेथे कवीची कोणती भावना व्यक्त होते, कवीने तेथे काही प्रतिमा वापरल्या आहेत का, प्रतीके वापरली आहेत का, वरील गोष्टी दिलेल्या ओळींबद्दलच त्यांची जी काही माहिती आहे ती तिथे लिहायची आहे. म्हणून कवितेचा बारकाईने अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. कवितेचा भावार्थ चांगल्या प्रकाराने लक्षात ठेवावा लागणार आहे. म्हणजे त्या ज्या 4 ओळी आहेत त्याला आपण इथे डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं आहे. काय आहे त्या नक्की 4 ओळींचा अर्थ तो आपल्याला इथं लिहायचा आहे. आता तिसरा मुद्दा आहे तो करायचा आहे 3ऱ्या परिच्छेद मध्ये. तो आहे भाषिक वैशिष्ट्ये. काय आहे हा मुद्दा? तर या मुद्द्यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती ग्रामीण आहे का, की तिथं बोलीभाषा वापरली आहे का, त्या कवितेत काही संवाद आले आहेत, तिथे कवीने काही निवेदन केले आहे का, किंवा कवीची भाषा चित्रदर्शी म्हणजे एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे, निसर्गाचे वर्णन करणारी आहे का. हे आपल्याला सगळं
या भाषिक वैशिष्ट्यांमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर या ज्या दिलेल्या ओळी आहेत या गेय म्हणजे सहजच गुणगुणता येतात अशा आहेत का? त्याच्यामध्ये नादमाधुर्य आहे का? इथे कुठला अलंकार आला आहे का? अशा योग्य मुद्द्यांना धरून भाषिक वैशिष्ट्य लिहायची आहेत. हे मुद्दे प्रत्येक कवितेसाठी सारखेच असणार आहेत. म्हणजे आता काय लक्षात ठेवायचं आपण की जेव्हा आपल्याला रसग्रहण करायचं आहे तेव्हा आपल्याला 3 मुद्द्यांमध्ये या कवितेच्या दिलेल्या ओळींचं रसग्रहण करायचं आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे आशय सौंदर्य आणि शेवटचा जो मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये हे त्या कवितेचं आपण तयारच करून ठेवायचं आहे. कवितेच्या कुठल्याही ओळी आल्या तरी त्या कवितेचं आशय सौंदर्य आणि भाषा सौंदर्य तेच राहणार आहे. मग बदलणार काय आहे तर काव्य सौंदर्य म्हणजे ज्या दिलेल्या ओळी आहेत त्याबद्दलची अधिक माहिती आपण त्या मुद्द्यात लिहिणार आहोत. म्हणून तो जो दुसरा परिच्छेद आहे तिथे मात्र कुठल्या ओळी आल्या असतील त्याप्रमाणे वेळोवेळी बदल होत जाईल. आता इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की हे जे दिलेले प्रत्येक मुद्दे आहेत ना तर ते कवितेच्या ओळींमध्ये असतीलच असं नाही. म्हणजे सर्वच मुद्दे लागू पडतील असं नाही. पण सर्वसाधारणपणे या कवितेमध्ये हे मुद्दे आलेले आहेत तर ते विचारात घ्यायचे. प्रत्येक मुद्दा लिहून त्याच्या पुढे स्पष्टीकरण द्यायचं आहे. आता आपण असं करूया की एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल की रसग्रहण करणे म्हणजे काय. तर एक कविता आहे त्या कवितेतल्या 4 ओळी तुम्हाला रसग्रहणासाठी करायला आल्या आहेत. कवितेच्या ओळी अशा आहेत. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते काण्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. असं जेव्हा रसग्रहण करायला तुम्हाला येईल तेव्हा सगळ्यात आधी एक आशय सौंदर्य तो या कवितेसाठी कुठल्याही ओळी आल्या तरी सारखाच असणार आहे. तो कसा लिहायचा आपण? कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या रोज मातीत या कवितेतील या ओळी आहेत. रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे. शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे हृदयद्रावक चित्रण सार्थ शब्दात कवयित्री कल्पना दुधाळ यांनी केले आहे. हे झालं आशय सौंदर्य. हे
या कवितेच्या कुठल्याही ओळी विचारल्या तरी सगळीकडे सारखंच असणार आहे. आता दुसरा परिच्छेद करायचा आहे, तो आहे काव्य सौंदर्य. यामध्ये शेतकरी स्त्री आपल्या संसारासाठी शेतजमिनीत अहोरात्र राबत असते. ती फक्त सरी वाफ्यात कांदे लावते असे नाही, तर अतिशय जीवाने, प्रेमाने, प्रामाणिकपणे स्वतःचा जीवच जणू कांद्यांच्या रोपाच्या रूपात लावते. काळ्याभोर मातीच्या शेतातल्या धान्याने शेतकऱ्याचे जीवन पोसले जाते. म्हणून त्या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री आई असे संबोधते. ती शेतात राबते, कष्ट करते, म्हणून काळ्या मातीत गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजते. हिरवी पिकं बहरत असतात. अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री दररोज मातीत नांदत असते. आता हे झालं काव्य सौंदर्य. तुमच्या लक्षात आलं का की काव्य सौंदर्य लिहिताना ज्या 4 ओळी दिलेल्या आहेत त्याला अनुसरून हे काव्य सौंदर्य इथे त्या परिच्छेदामध्ये आलेलं आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे तो आहे भाषिक सौंदर्य. हा आपण त्या कवितेसाठी कुठल्याही ओळी आल्या तरी सारखाच राहील. भाषिक सौंदर्य या मुद्द्यामध्ये आपण लिहू अतिशय साध्या सोज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरीण आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट करून येतात. तिच्या अभिव्यक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतांसारखा सैल छंद वापरला आहे. नादयुक्त शब्दकडा हा कवितेचा घाट आहे. त्यातल्या हिरवे होऊन मागे उरणे, रोज मातीत नांदणे या प्रतिमा काळीज हेलावून टाकणाऱ्या आहेत. या कवितेत प्रत्ययकारी शब्दरचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारत व उलगडत जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रसग्रहण हा प्रश्न 4 मार्कांचा तो आपण सोडवू शकतो आणि तो एक मुद्देसूद आपण प्रत्येक कवितेचे काढून ठेवले की आशय सौंदर्य या कवितेचे हे असेल किंवा भाषिक सौंदर्य आपण तयारच करून ठेवले तर काव्य सौंदर्य जो मधला मुद्दा आहे तो आपण त्या ओळींनुसार तिथं बदलू शकतो.